नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करते मी रोज, स्वामींचे 3 अध्याय, 11 माळी आणि आणखी कोणती कोणती मी सेवा ही माझ्या घरी रोज करत असते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। आणि आपला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नित्यसेवा तर सांगणारच आहे, पण मी रोज जी सेवा करते त्यासाठी रोज लाईव्ह येणार आहे। त्यासाठी त्या लाईव्हला तुम्ही नक्की हजर राहा आणि माझी स्वामींची सेवा ही तुम्ही नक्की बघा जा। तुम्हाला माहिती आहे का, मी स्वामींची सेवा करते म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामी महाराजांची सेवा करते। तर हे स्वामी महाराजांचा अनुभव मला इतक्या चांगल्या प्रकारे आलेला आहे, तर मी तुम्हाला हे समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी आपली रोजची नित्यसेवा कशी करते त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर या नित्यसेवेमध्ये मी सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र हे घेत असते। मी स्वामींच्या 11 माळी घेते। 11 माळी जपता वेळेस मी हे आपले 2 बोट अंगठा आणि अनामिका हे असे जोडून घेते आणि मधल्या बोटाने माळ अशी ओवत असते। आणि ही माळेचा एक नियम आहे, माळ ही जपताना कधीही अशी मोकळी जपू नये। माळ जपता वेळी त्यावर एखादा कपडा घ्यावा किंवा आपला साडीचा पदर घ्यावा, कारण की माळ तशी जपू नये असा हा माळेचा नियम असतो। महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज क्रमशः 3 अध्याय मी घेत असते। तर त्या 3 अध्यायामध्ये मी शुक्रवारी अध्याय सुरू करत असते। तर शुक्रवारी 1, 2, 3, शनिवारी 3, 4, 5, 6 असे क्रमशः 3 अध्याय मी घेत असते। तर आज आहे गुरुवार, तर माझा हा 18वा अध्याय यामधला सुरू आहे। 18वा, 19 आणि 21। तर गुरुवारी माझं पारायण पूर्ण होते आणि शुक्रवारपासून परत मी सुरुवात करत। हे माझं स्वामी सेवेचं आसन आहे, याला दर्भ्याचे आसन असे म्हणतात। या आसनावर असा पाय ठेवायला चालत नाही, हा आसनाचा अपमान आहे। त्यासाठी केंद्रातील गुरुजींनी सांगितलेलं आहे की आसनावर बसताना आपले हे 2 गुडघे आहेत ना, हे गुडघे असे खाली टेकवावे, नंतर स्वामी महाराजांना मुजरा करावा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामींसमोर असे नाक घासावे आणि या आसनाला पाय न लागू देता अशी मांडी करून आपण यावर असं बसावे लागत असते। आसनाला पाय लावला तर त्याचा अपमान होतो असे गुरुजी म्हणतात। श्री स्वामी समर्थ। चला नित्यसेवेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्य वंदनं कंठटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार कारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम। आता करूया प्रार्थना। जया जयाजी अगरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच भय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तू स्वरूपे नटलासी करता आणि करविता तुची हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवे आपली स्तुती सहस्त्रमुखहीन छती शिला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मत्स्य समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणाय विजी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय दे जय सदैव
पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा हा भव सागर याचे पावया पाहिलं तिला, पण नाम तरणी साचार प्राप्त होत मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना बाधो तुझ्या कृपे. किती वरून आपले गुण द्याव म्हणजे सुख समाधान, अज्ञानती मिळणे ज्ञानात हृदय प्रगटोपे. शांती म्हणी सदा असो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने होत हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता नको भ्रांती चित्ता, अंगी न्यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करून सुमता. असोन या संसारात प्राशिंत वनामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागली. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्स. असा होता आजचा माझा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.